फसवणूक आमचा विश्वासघात केला का तर आमची आणि बीजेपीची युती होऊ नये म्हणून असं आहे की 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाची आणि तुमची युती तुटल्यानंतर कोणी राज ठाकरे साहेबांना फोन केला होता त्याची थोडी माहिती घ्या. कोण आमच्यासोबत यायचा प्रयत्न करत होते आणि नंतर कोणी विश्वासघात केला हे अनिल देसाईंना जे आता उमेदवार आहेत अनिल देसाईंना विचारा आणि सन्मान्य अनिल देसाई आणि सन्मान्य राजन विचारे दोन खासदार आता तुमचे निवडणूक उभे आहेत त्यांना विचारा की कशी आमची फसवणूक आमचा विश्वासघात केला का तर आमची आणि बीजेपीची युती होऊ नये म्हणून फॉर्म भरायची शेवटच्या तारखेवरती 26 तारीख ती पण मला आठवते आज विधानसभेला. त्याच्यानंतर आमचे तुम्ही 6 नगरसेवक चोरून नेलेत घेऊन गेलात तरी सुद्धा मी तुमच्याकडे 2017ला युती करायला आलो होतो मातोश्रीला. त्याला आम्ही हा विचार नव्हता केला. आम्हाला वाटलं की एखादी चांगली घटना घडत असेल तर ती झाली पाहिजे राज्याच्या हिताच्या दृष्टीने देशाच्या हिताच्या दृष्टीने. त्यावेळेला तुम्ही आम्हाला फसवलं तुम्ही आमचा विश्वासघात केलात हे आम्ही बाजूला ठेवलं पण तुम्ही ते लक्षात ठेवलं आणि मग आम्ही आता कोणासोबत जर गेलो तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय. तुम्ही आला होता ना आमच्याकडे त्याच्यामुळे आपली माहिती घेऊन आपण बोलावं थोडंसं. मला माहिती नसेल तर सन्माननीय अनिल देसाई साहेबांना आणि राजन विचारे साहेबांना विचारा विश्वासघातकी कोण आहेत ते. त्या कोणी कोणाला कडेवर घ्यायचा विषय येत नाही. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत. हे खंबीर नेतृत्व उभं राहिलं पाहिजेत. एवढे वर्ष तुम्ही सोबत होतात सत्तेचा मलिदा तुम्ही खाल्लात सत्तेसाठी प्रतारणा तुम्ही केलीत. आम्ही केली का. आम्ही कुठल्या सत्तेसाठी गेलो. आम्ही कोणाला कडेवर घेतलं सत्तेसाठी. तुम्ही घेतलं होतं की तुम्ही त्यांच्या जाऊन कडेवर बसलं होतं. तुम्ही कडेवर त्यांच्या बसला होता. आम्ही आमच्या प्रिन्सिपलशी तडजोड करत नाही. आमची जी भूमिका आहे ती ठाम भूमिका आहे ती घेऊन आम्ही जातो. सर ज्या सभेसाठी मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आहे महाराष्ट्र कुठं आत्ता तरी 2 सभा नक्की झालेल्या आहेत. एक 4 तारखेला कणकवलीला सभा आहे 4 मेला आणि 12 मेला तुमच्या कल्याणला सभा. अशा 2 सभा झालेल्या आहेत. बाकी बऱ्याचशा उमेदवारांची मागणी आहे त्याच्यावरती साहेबांनी अजून काही विचार केलेला नाही. सर इतक्या वर्षानंतर मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे धनुष्यबाणाचा प्रचार करणार आहेत कसं पाहता या एकंदर समीकरणाकडे. 2 ज्येष्ठ शिवसैनिक एका स्टेजवर येणार आणि एक जुने शिवसेना राज ठाकरे ते आता उद्या ते बोलणार नाहीत परवा तेव्हा तुम्ही ऐकायला त्याचं उत्तर तेच देतील चांगल्या प्रकारे. धनुष्यबाणाचा प्रचार राज ठाकरे करतात ठीक आहे ना. त्याच्यात काय आता काही वेळेला अशा गोष्टी घडत असतात. शेवटचा प्रश्न राज ठाकरे यांच्या भाषणात नेमके काय मुद्दे असणार आहेत ते आता त्यांनाच माहिती मला माहिती नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.